तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती. तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. तर शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी शेतरस्ता उपलब्ध करून देण्यात येणार आहे व त्या शेतरस्त्याची नोंद ही 7/12 उतार्याच्या इतर हक्क या सदरीवर घेण्यात येणार आहे. आणि या योजनेचा जी.आर. आपल्याकडे आलेला आहे. तर या जी.आर.मधून आपण पाहणार आहोत की शेतकऱ्यांना उपलब्ध होणारा हा शेतरस्ता किती मीटर रुंद असणार आहे व इतर देखील माहिती या योजनेची आपण या जी.आर.मधून पाहणार आहोत. तर ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता या योजनेचा जी.आर. इथे अशा काही प्रकारे तुम्ही पाहू शकता. तर त्यामध्ये या जी.आर.चा विषय तुम्ही इथे पाहू शकता. शेतरस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत 7/12 उतार्याच्या इतर हक्क या सदरी नोंद घेणे आणि या जी.आर.ची दिनांक 22 मे 2025 अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता. त्यानंतर या जी.आर.ची प्रस्तावना देखील तुम्ही इथे पाहू शकता. प्रस्तावना झाल्याच्या नंतर आपण शासन निर्णय जो काही आहे तो येथे आपण पाहणार आहोत. तर या शासन निर्णयामध्ये अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 143 नुसार कार्यवाही करताना जे काही अधिकारी असतील किंवा प्राधिकारी असतील यांनी शेतामध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक जो अरुंद रस्ता होता त्याऐवजी किमान 3 ते 4 मीटर रुंद असलेला शेतरस्ता उपलब्ध हा शेतकऱ्याला करून द्यावे अशा प्रकारचा जो शासन निर्णय आहे तो निर्गमित करण्यात आलेला आहे, त्याला मान्यता देण्यात आलेली आहे. तुम्ही येथे पाहू शकता. त्यानंतर आता याचं काम कशा प्रकारे होणार आहे व याविषयीचा उद्देश काय आहे. तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 143 भूधारकांना त्यांच्या शेत जमिनीचा वापर शेतीविषयक आणि त्या अनुषंगिक कामासाठी करण्याचा हक्क प्रदान करते. ही तरतूद ग्रामीण भागातील जमीन वापराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. यामध्ये शेतात जाण्यासाठी आपण शेतमालाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्याचा अंतर्भाव होतो. पारंपरिक अरुंद पायवाटा किंवा बैलगाडी मार्ग आता मोठे कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर, रोटावेटर, हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतमालाच्या जलद व सुरक्षित वाहनासाठी अपुरे ठरते. तर त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 143 नुसार कार्यवाही करताना संबंधित क्षेत्रीय अधिकारी किंवा प्राधिकारी यांनी कार्यवाही करावी व शेतकऱ्यांना 3 ते 4 मीटर असा रुंद रस्ता उपलब्ध करून द्यावा. तर ही झाली जो रस्ता उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती. तर आता आपण पाहूया की या रस्त्याची नोंद ही 7/12 घेण्याबाबतचा कशा प्रकारचा निर्णय आलेला आहे. तर समक्ष अधिकारी प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 143 अन्वये मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 च्या कलमनुसार 5 वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेले शेत रस्त्याची अधिकृतपणे 7/12च्या इतर हक्कांमध्ये नोंद करण्याबाबत. तर अशा प्रकारे तुमची नोंद जी आहे ती तुमच्या 7/12वर होणार आहे. तर 7/12 उतार्याच्या इतर हक्क या सदरात शेत रस्त्याची नोंद झाल्यामुळे त्या रस्त्याची कायदेशीर वैधता स्थापित होईल. म्हणजेच तो रस्ता त्या शेतमालकाच्या नावावर केला जाईल व भविष्यात शेत रस्त्याच्या वादात प्रमाण कमी होईल व तसेच जमीन खरेदी विक्रीच्या वेळी संभाव्य खरेदीदाराला जमिनीवरील या महत्त्वाच्या हक्काची माहिती मिळेल. सबब 7/12 उतार्याच्या इतर हक्क या सदरीत शेत रस्त्याची नोंद घेण्याच्या अनुषंगाने संबंधित क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांनी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. तर अशा प्रकारे नोंद तुमची जी आहे तुमच्या 7/12वर या शेत रस्त्याची लावली जाणार आहे आणि शेत रस्ता जो आहे तो अशा काही प्रकारे तुम्हाला 3 ते 4 मीटरचा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.